श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 44. श्री साईनाथ निर्याणम भाग 3. श्री साईनाथांचे हे जग सोडून जाणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदैवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे चैतन्याने भरगच्च भरलेल्या साईनाथा, सगळ्या सुखांचे तू वसती स्थान आहेस. सगळ्या ऐश्वर्याचे तू भांडार आहेस. तुझ्या कृपेने भक्तांची गरिबी व हीन दीन स्थिती नाहीशी होते. तुला आमचा नमस्कार असो. तुझ्या चरणांना सहजासहजी नमस्कार केला तरीही माणसाची सर्व पापे धुतली जातात. तर मग जो भक्तिभावाने तुझे भजन पूजन करील तो त्याहून किती पापमुक्त व पवित्र होईल बरे. ज्याचा हसरा चेहरा पाहून संसाराची सर्व दुःखे पळून जातात आणि तहान भूक आपल्या जागीच भागली जाते, असे ज्याचे अलौकिक दर्शन आहेत, ज्याचे अल्लाह मालिक हे सदा चिंतन असते, ज्याला कोणतीही इच्छा नाही किंवा मग कसलाही अभिमान नाही, ज्याच्या मनात कसलाही लोभ नाही किंवा कसलीही वासना नाही, त्याचा महिमा मी किती वर्णन करू. अपकार करणाऱ्यांवरही तो उपकार करतो अशी ज्याच्या मनाची शांती आहे, त्याला कोणीही क्षणभरही विसरू नये. त्याला आपल्या हृदयात साठवून ठेवावा. रामाचे व कृष्णाचे डोळे कमळासारखे सुंदर असतात. संतांना एकच डोळा असतो किंवा ते आंधळेही असतात. देवरूपाने सुंदर व बांधेसूद असतात, तर संतांचे स्वरूप सदा आनंदित असते. देवाची दृष्टी हाक ऐकल्यावरच आपल्याकडे वळते, तर संतांच्या दृष्टीला अंतच म्हणजे मर्यादा नव्हे. देव म्हणतात, ये यथा सांग मा प्रपधन्ते तांस्थैव भजाम्यहम. जो जैसी माझी भक्ती करतात तसे मी त्यांना फळ देतो. तर संतांचे अंतःकरण त्यांची निंदा करण्यासाठी सुद्धा कळवळत असते. श्रीराम प्रभू, श्रीकृष्ण भगवान आणि साई महाराज या तिघांमध्ये मुळीच भेद नाही. नावाने पहा तर 3 वस्तू आहेत, परंतु त्या सर्व ठिकाणी एकच आहे. त्या वस्तूला मरण येते असे म्हणणे ही गोष्ट मुळे व्यर्थ आहे. काळावर ज्याची सत्ता, त्याला का मरणापासून पीडा होऊ शकेल? आपल्याला प्रारब्ध किंवा संचित कर्म म्हणजे काय हे कळत नाही आणि क्रिया मान ठाऊक नाही. गुरुराज साई महाराज दया करणार आहेत हे जाणून त्यांच्याकडे मी याचना करीत आहे. वासनेच्या नाना प्रकारच्या लाटा उसळत असल्यामुळे मनाला शांती नाही. बाबा, तुम्ही कृपा केल्याशिवाय मनाला स्थैर्य येणार नाही. मागच्या अध्यायाच्या सुरुवातीला वचन दिले होते, परंतु ते पाळले गेले नाही आणि पूर्णपणे निरूपण झाले नाही. आता ते संपूर्णपणे अथपासून इतिपर्यंत ऐकावे. मागील अध्यायात अंतकाळ जवळ आल्याचे जाणून बाबांनी 14 दिवस एका ब्राह्मणाच्या तोंडून लक्षपूर्वक रात्रंदिवस रामायण ऐकले. असे ऐकता ऐकता 2 आठवडे झाल्यावर दसऱ्याचा दिवस आल्यावर बाबांचा देह पडला. मग बाबांचे प्राणोत्क्रमण झाल्यावर लक्ष्मण मामांनी त्या कलेवराचे पूजन केले आणि बापूसाहेबांनी निरांजन आरती केली. तेथून पुढे हिंदू मुसलमानांना त्या कलेवराला योग्य ठिकाणी
कोठे ठेवावा याचा विचार करण्यासाठी 36 तास लागले. हे सर्व मागच्या अध्यायात सांगितले. आपल्या समाधीचे ठिकाण बाबांनी कसे आधीच ठरवून ठेवले होते. कल्पना नसताना बाबांची आवडती वीट कशी पडली होती. एकदा 3 दिवस बाबांनी ब्रह्मांडिक प्राण कसा चढविला होता. ही समाधी होती का देहावसान होते, याबद्दल सर्वजण संशयित झाले. श्वासोश्वास थांबल्याने पाहून बाबांचे समाधीतून परत जागे होणे अशक्य वाटले. मग असे 3 दिवस गेल्यावर प्राण गेल्याचे निश्चित वाटले आणि उत्तरविधी करण्याची गोष्ट सगळ्यांना सहजच आठवली. अशा या प्रसंगी मनात सावध होऊन बाबा एकाएकी देहभानावर आले आणि लोकांची चिंता दूर केली. इत्यादी सगळ्या गोष्टी श्रोत्यांनी प्रेमाने ऐकल्या म्हणजे मनाला आनंद होईल आणि गहिवरून गळा दाटून येईल. ही कथा नव्हे तर एक मोठी पेटी आहे, ज्याच्या आत अमौलिक साईरत्न आहेत. प्रेमपूर्वक उघडून पहा आणि दर्शनाच्या सुखाचा अनुभव घ्या. या सबंध अध्यायात साईनाथ कच्चून भरलेले दिसतील. तो ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पुऱ्या होतील आणि त्यांचे स्मरण केल्याने तुम्ही सनाथ व्हाल. ज्याचे आचरण मोठे सढळ हातात होते, अशा साईंचे हे चरित्र प्रेमाने व एकाग्र मनाने ऐकण्यासाठी तयार व्हा. अशी पवित्र कथा ऐकून भक्तांचे चित्त कधीच तृप्त होत नसते आणि अत्यंत श्रेष्ठ आनंद पूर्ण दाटून येतो. संसाराच्या कष्टांनी दमलेल्या भागलेल्या विश्रांती मिळते आणि चित्त प्रसन्न झाल्याचा हर्ष व आनंद समोर उभा राहतो. असे हे साईंचे कथानक म्हणजे अगदी निर्मळ शुद्ध सुख आहे. कितीही ऐकले तरी सदा नवेच असते. रमणीयतेच हेच लक्षण असते. म्हणून ही पवित्र संत कथा अनन्य होऊन ऐकावी. असो, पुढे त्या कलेवराची योग्य विल्हेवाट कोठे लावायची या वादाची चर्चा करता करता सर्व लोक थकले आणि काय अनुभव आला पहा. बुट्टींच्या वाड्याची मोठी खोली, ज्यातील आतल्या भागात मुरलीधर कृष्णाची स्थापना करण्याची योजना होती, तेच मग बाबांचे ठिकाण ठरले. सुरुवातीला जेव्हा वाड्याचा पाया खोदला जात होता, तेव्हा बाबांनी लेंडीला जात असताना माधवरावांच्या विनंतीला अनुमती दिली होती. बाबांच्या हातात नारळ देऊन माधवरावांनी प्रार्थना केली होती. बाबा, मुरलीधर स्थापनेच्या जागेचा भाग खोदला जात आहे. कृपा दृष्टीने तिकडे पहा. बाबांनी ती शुभ वेळ पाहून म्हटले, नारळ फोडा. आपण सर्व बाळगोपाळ येथेच वेळ घालवू. येथेच आपण बसता उठता सुख दुःखाच्या गोष्टी करू. येथेच सगळ्या पोरासोरांना मनाची शांती लाभेल. सुरुवातीला बाबा हे काहीतरी म्हणाले असं सर्वांना वाटले, परंतु पुढे जेव्हा अनुभव आला तेव्हा त्या बोलण्याचा खरेपणा कळला. बाबांचे देहावसान झाल्यावर मुरलीधराची स्थापना राहिली आणि हेच ठिकाण साईरूपी ठेवा सुरक्षित ठेवण्याला उत्तम स्थान वाटले. हे शरीर वाड्यात पडो असे जे बाबांचे अखेरचे उद्गार होते, त्याप्रमाणे शेवटी सर्वांचा विचार ठरला आणि बाबा मुरलीधर झाले. श्रीमंत बुट्टी वगैरे सर्व हिंदू मुसलमान लोक याच विचाराला राजी होऊन वाडा सत्कारणी लागला. असा किमती वाडा असून बाबांचा देह कुठेही पडून राहिला असता तर तो वाडाही शून्य व अत्यंत भयान भासला असता. आज तेथे जे भजन पूजन, कथा कीर्तन, पुराण ऐकणे व आल्या गेल्या अतिथींना अन्नदान होते, त्याला कारण श्री साई आहेत. आज तेथे जे जेवण देऊन तृप्त करणे, लघुरुद्र महारुद्राची आवर्तने आणि देशोदेशींच्या लोकांचे आगमन होते, त्या सर्वांना कारण श्री साई आहेत.
असो, संतांचे हे बोल अक्षरागणित कानात साठवा. हे काहीतरी बोलले म्हणून त्यांचा अपमान करून त्याग करू नका. आधी ते बोल कितीही आश्चर्यकारक व घोटाळ्यात पडणारे दिसले आणि समजण्यास कठीण वाटले, तरी वेळ आल्यावर त्याचा अर्थ समजला जातो. देह पडण्याला काही काळ असताना पुढे होणाऱ्या गोष्टींसंबंधी शिर्डीत मशिदीत आधी काही अपशकुन झाले. त्यांपैकी श्रोत्यांसाठी आता मी एकच सांगतो, कारण सगळे सांगून जाता ग्रंथाचा आकार वाढेल. कित्येक वर्षांपासून बाबांची एक जुनी वीट होती. त्यावर हात ठेवून आसन लावून बाबा बसत असत. त्या विटेचा आधार घेऊन रात्र झाल्यावर नेहमी एकांतात बाबा मशिदीत स्वस्थ मनाने आसन लावून बसत असत. असा कित्येक वर्षांचा क्रम सतत काही अडचणींशिवाय चालला होता. परंतु होणाऱ्या पुढे नेमनियम चालत नसतात आणि अचानकपणे ते मोडले जातात. बाबा मशिदीत नसताना एक पोरगा मशिदीत केर काढीत होता. खालचा केर काढण्याचे निमित्त झाले आणि ती वीट किंचित वर उचलली. ती फुटायची वेळ आली आणि त्या पोराच्या हातून ती निसटली. ती धाडकन खाली पडली आणि तत्काळ तिचे 2 तुकडे झाले. ही बातमी ऐकताच बाबा म्हणाले, ही वीट नव्हे, माझे कर्मच फुटले. असे म्हणून बाबा फार हळहळले आणि त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू आले. ज्या विटेचा आधार घेऊन बाबा योगासन घालीत असत, ती जेव्हा फुटली तेव्हा बाबांचे हृदय फाटले आणि त्यांचा कंठ दाटून आला. फार दिवसांची जुनाट व आपल्या आसनाचा मूळ आधार असलेली ती वीट एकाएकी फुटलेली पाहून बाबांना मशीद रिकामी वाटू लागली. साधी मातीची ती वीट, परंतु बाबांची ती अत्यंत आवडती होती. तिची अशी स्थिती पाहून बाबा मनात अतिशय दुःखी झाले. त्याच विटेला टेकून आसन घालून योग तत्पर होऊन बाबा तासनतास घालवीत असत. म्हणून तिच्यावर त्यांचे प्रेम होते. जिच्या संगतीने मी आत्मचिंतन करीत असे, जी मला जीव की प्राण होती, ती माझी सोबतीण फुटली म्हणून तिच्याशिवाय मीही आता राहत नाही. वीट जन्माची सोबतीण होती, आज मला ती सोडून गेली ना, असे तिचे गुण आठवून बाबांनी रडण्यास आरंभ केला. येथे वाचकांना सहज शंका येईल की वीट क्षणात नाश पावणारी नाही का, मग त्यासाठी शोक का करायचा? लोक काय म्हणतील? सुरुवातीला अशी शंका कोणाच्याही मनात उठेल तर बाबांच्या चरणांना वंदन करून त्या शंकेचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करतो. जगाचा उद्धार कसा होईल, दीन पामर लोक संसार सागर पार कसे करतील, यासाठी संतांचा अवतार असतो. त्यांना इतर काही करणे नसते. हसणे, रडणे, खेळणे इत्यादी प्रकार सामाजिक व्यवहारातील अभिनय असतात, असे समजणे हेच संसारात वागण्याचे मर्म आहे. श्रेष्ठ लोक जसे वागतात तशीच लोकांत सामान्य रीत होऊन जाते. संत जरी पूर्ण ज्ञानी असले आणि या जगात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असल्या तरी लोकांचा उद्धार करण्यासाठी ते कर्म करण्यास सज्ज असतात. असो, हे देहावसान व्हायच्या आधी 32 वर्षांपूर्वीच बाबांची समाधी झाली असती, परंतु माळसाप्तींनी बुद्धी चालवली आणि हा कुयोग निश्चयपूर्वक खरोखर टाळला. हा दुष्ट योग जर टळला नसता तर सर्वांना साईंचा सुयोग कसा लाभला असता? 43 वर्षांपूर्वीच्या बाबांचा वियोग होण्याचा तो कुयोग होता. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी बाबांना दम उठला आणि ते अस्वस्थ झाले. देहाचे नैसर्गिक भोग सहन करण्यासाठी म्हणून त्यांनी ब्रह्मांडी प्राण चढविला. आता येथून पुढे 3 दिवस आम्ही ब्रह्मांडी प्राण चढवितो, आम्हाला जागवू नका, असे बाबांनी सांगून ठेवले. तो सभामंडपाचा कोपरा पहा, असे म्हणत ते ठिकाण बोटाने बाबांनी दाखविले आणि तेथे समाधी खोदून मला ठेवून द्या, असे ते म्हणाले. पुन्हा माळसाप्तींकडे वळून त्यांना ते स्पष्टपणे म्हणाले,
3 निशाणे लावून ठेव. 3 दिवस पर्यंत माझ्याकडे दुर्लक्ष करून मला विसरू नका. मला ठेवलेली जागा दाखवण्यासाठी खूण म्हणून 2 निशाणे लावून ठेवा. असे म्हणत म्हणत त्यांनी ब्रह्मांडी प्राण चढवून ठेवला. एकाएकी चक्कर आल्याप्रमाणे शरीर निश्चेष्ट झाले पडले आणि माळसापतींनी त्यांच्या मानेखाली आपली मांडी दिली. इतरांनी मात्र त्यांची परत शुद्धीवर येण्याची आशा सोडली. रात्रीची वेळ होती. 10 वाजले होते. तेव्हा पहा हा प्रकार घडला. लोक गप्प झाले आणि मनात विचार करू लागले, काय अवचित हा प्रसंग. श्वास चालत नाही, नाडी चालत नाही, शरीरातून प्राण निघून गेलाय वाटतं. जनलोकाची भयंकर अवस्था झाली. परंतु साईबाबा अमर्याद सुखात होते. मग पुढे माळसापती सावधपणे साईबाबांना सांभाळत तेथेच जागत बसले. साईबाबांच्या तोंडून जरी समाधी खोदण्याची आज्ञा होती, तरी तसे करण्याची कोणाची हिंमत होईना. बाबा समाधीस्थ झालेले पाहून सगळा गाव तेथे जमला. लोक आश्चर्याने चकित होऊन पाहू लागले. परंतु भगतांनी मांडी मुळीच काढली नाही. आपला प्राण गेलेला कळल्यावर भक्तांना एकाएकी धक्का बसेल म्हणून 3 दिवस मला जपून ठेवा असे सांगून साईबाबांनी लोकांना फसविले. श्वासोश्वास बंद झाला. सर्व इंद्रिया कुंठित झाली. हलण्या चालण्याचा गंध नाही आणि तेजही मंद झाले. आजूबाजूच्या व्यवहाराने भान गेले. बोलणे अगदी बंद पडले आणि आता परत शुद्धीवर ते कसे येतील ही सर्वांना मोठी चिंता पडली. 2 दिवस उलटले आणि शरीर भानावर येईना. मौलवी, मुल्ला, फकीर वगैरे आले आणि पुढचा विचार मांडू लागले. अप्पा कुलकर्णी, काशीराम शिंपीही आले. त्यांचे पक्के मत झाले की बाबांनी आपले सुखाचे स्थान गाठले आणि आता त्यांच्या देहाला विश्रांती द्यावी. कोणी म्हणाले, थोडा वेळ थांबा, इतकी घाई बरी नव्हे. बाबा इतरांसारखे नव्हेत. त्यांचे बोल अगदी खरे ठरणार असतात. लगेच दुसऱ्याने प्रत्युत्तर दिले, थंडगार शरीर पडल्यावर त्या चेतना तरी कुठून बरे येणार. कसे हे मूर्ख सगळे. दाखविलेल्या जागी कबर खोदा. सगळ्या मंडळींना बोलवा आणि वेळच्या वेळी मुठ माती द्या. चला सगळी तयारी करा. अशी वादावादी होता होता 3 दिवसांची मुदत पूर्ण झाली आणि नंतर पहाटे 3 वाजता बाबांच्या शरीरात चेतना येत असल्याचे दिसले. हळूहळू जशी शुद्ध येऊन लागली तसे शरीराला आळेपिळे देऊ लागले. श्वासोश्वास चालू झाला आणि पोटही हलताना दिसले. चेहरा प्रसन्न दिसू लागला. डोळे उघडू लागले आणि बेशुद्धता जाऊन जागृत अवस्थेचे लक्षण उमटले. जणू काय देहभावाला विसरावे व त्याची पुन्हा आठवण व्हावी किंवा हरवलेल्या खजिन्याचा शोध लागावा आणि भंडार मोकळा व्हावा अशी स्थिती झाली. साईबाबा शुद्धीवर आलेले पाहून सर्वजण प्रसन्न चित्त झाले. देवाच्या दयेने विघ्न टळले म्हणून भक्तजन आश्चर्यात गढून गेले. भगताने साईंच्या तोंडावर कौतुकाने पाहिले आणि साईंनी देखील हळूच मान हलविली. अशा प्रकारे भयंकर प्रसंग टळला आणि मौलवी, फकीर त्यांची तोंडे उतरली. मौलवी वगैरेंचा दुराग्रह पाहून भगताने आज्ञा पाळण्यात कुचराई केली असती आणि यत्किंचितही निश्चयाचा ढिलेपणा दाखविला असता तर कठीण वेळ आली असती. 43 वर्षांपूर्वीची कबर म्हणजे समाधी होऊन गेली असती आणि मग बाबांचे सुंदर व सुखकारक दर्शन कोठून झाले असते. लोकांवर उपकार करणे हेच कारण म्हणून समाधीचे विसर्जन करून साईबाबा पुन्हा उठले आणि भक्तांना समाधान झाले. भक्त कार्य करून जो दमला आणि परमानंदी मग्न झाला त्याला आधी कसे जागविता येईल बरे. खरोखर त्याची लीला समजण्यास कठीण आहे. बाबा शुद्धीवर आलेले पाहून भक्तजन सुखावले. जो तो दर्शन घ्यायला धावत सुटला. अशा प्रकारे बाबांच्या समाधीतून पुन्हा उठणे
सर्वांच्या मोठ्या सुखाचे कारण झाले. असो, पूर्वीच्या कथेशी जुळणी म्हणजे त्या अखेरच्या देहावसानाचे संपूर्ण वर्णन आजपर्यंत जसे आठवले तसे झाले. आता सगळ्या श्रोत्यांनी एक क्षण मनात विचार करावा की शोक कशासाठी व्हावा. दोनही असमंजसपणेचे नाहीत का? 3.5 हाताचा हा मोठा ओझे वाहून नेण्याचा गाढा जो देहाच्या इंद्रियांना आधारभूत आहे, तो काय निश्चितपणे आपला साईच आहे का? हा चुकीचा विचार सोडून द्या. त्या देहाला साई म्हणावे तर त्या देहाचा विसर पडलेल्या नावच नाही, त्या वस्तूला रूपही नाही. श्री साई रूपाच्या पलीकडेच आहेत. देह नाशिवंत असतो, वस्तू स्वतंत्र व नाशरहित असते. देह पंचभूतांपासून तयार झालेला असतो, तर सदवस्तूला उत्पन्न होणे आणि नाश होणे नसते. त्या देहातील शुद्ध सत्वयुक्त ब्रह्मरूप चैतन्य जे जड इंद्रियांना चाळविते, त्या वस्तूचे नाव श्री साई आहे. ती इंद्रियांच्या पलीकडची आहे. इंद्रिये जड आहेत, ती तिला जाणत नसतात. तीच इंद्रियांना कार्य करायला प्रवृत्त करीत असते आणि प्राणांना चाळवित असते. त्या शक्तीचे नाव साई आहे. तिच्याशिवाय रिकामी जागा नाही. तिच्याशिवाय 10ही दिशा उजाड होतात. ती वस्तू चराचरांमध्ये भरलेली आहे पहा. तीच स्थिती या साईंच्या अवताराची आहे. आधी ती अव्यक्तता होती, नामरूपाने ती व्यक्त झाली. मग काय संपल्यावर अव्यक्ती समारस झाली. अवतारी पुरुष देह टाकून जसे आपल्या परमधामाला निघून जातात, तशीच साईंची ही करणी झाली. गुप्त व्हावे म्हणून मनात आल्यावर श्री नृसिंह सरस्वती जसे पुराहून पर्वत यात्रेला जातो म्हणून एकाएकी निघून गेले आणि भक्तांनी अडवून धरल्यावर माझे हे जाणे लोकरीतीसाठी आहे, मी गाणगापूर सोडणार नाही असे म्हणून त्यांचे समाधान केले. कृष्णा नदीच्या काठावर पहाटे स्नान करावे, बिंदू क्षेत्री अनुष्ठान करावे आणि पादुकांचे पूजन करावे. तेथेच माझे निरंतर निवास असेल. तशीच साईबाबांची ही स्थिती आहे. त्यांचेही निधन लोकव्यवहारासाठी आहे. तसे पाहिले तर सर्व जड व जंगम वस्तूंमध्ये व सर्वांच्या हृदयात श्री साई वास करीत असतात. जशी ज्यांची भावना स्थिती असते तसे त्याला नित्य अनुभव येत असतो. कोणी मुळीच शंका धरू नये. श्री साई मरणाच्या पलीकडचे आहेत. साई समर्थ दीनांवर दया करणारे आहेत. शरण आलेल्या साध्या भोळ्या भक्तियुक्त अंतःकरणाच्या भक्तांचे पालन करणारे आहेत. अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या प्रेमाचे ते भुकेले आहे आणि सगळ्यांवर अतिममता करणारे आहे. या लौकिकी डोळ्यांना जरी ते दिसत नसले तरी ते सर्व ठिकाणी असतात. स्वतः सूक्ष्मत्वाला लपलेले असले तरी ते आम्हाला वेड लावित असतात. त्यांचे मरण हे केवळ ढोंग आहे, आम्हाला फसवण्यासाठी सोंग आहे. कोणताही कमीपणा नसलेले नाना प्रकारचे चमत्कारिक खेळ करून दाखविणारे ते परमेश्वर आहेत. विनाश पाहून ते अविनाशी झाले. त्यांच्या ठिकाणी जे प्रेम आहे त्याची कास धरून शेवटी त्यांचा पत्ता लावू या आणि आपला कार्यभाग साधवूया. त्यांची मनोभावे पूजा केली असता आणि भक्तिभावाने त्यांचे स्मरण केले असता सर्व भक्तांना अनुभव येईल आणि त्यांची सर्व व्यापकता दिसून येईल. चैतन्य स्वरूप असलेल्या उत्पत्ती, स्थिती व लय यांची भीती नसते. ते सदा सर्वदा चैतन्यपूर्ण असतात. त्यांच्या ठिकाणी विकारांना म्हणजे पदार्थांची स्थिती बदल होण्याला आश्रय नसतो. सोने दागिने घडविण्याआधी सोने असते आणि नाना प्रकारचे दागिने घडविल्यानंतरही सोने पण टाकीत नसतात. विविध प्रकारचे दागिने हे तर सर्व नाश पावणारे आहेत, कालांतराने बदल होणारे असतात. त्यांना आठविले की जे उरते ते नाव व आकार गेलेले रूपांतराच्या आधीचे मूळ सोने असते.
तरी या सदा कायम राहणाऱ्या सोन्यात म्हणजे चैतन्य स्वरूप साईत हा हेमाडपंत मुळासकट पूर्णपणे विरघळून जावो आणि अशा गुणांनी युक्त साईंच्या चरणी विश्वाच्या प्रलयापर्यंत वास करवो. पुढे बाबांचा 13वा दिवस केला. भक्तरत्न बाळासाहेब भाटे यांनी गावातले ब्राह्मण मिळवून उत्तर क्रियेचे विधीला आरंभ केला. नसलेल्या वस्त्रांसह स्नान करून बाळासाहेबांनी तिलांजली, तिलतर्पण व पिंडदान केले. सपिंडी व उत्तर क्रिया शास्त्राप्रमाणे सगळ्या त्या वेळी दर महिन्याला धर्मशास्त्राप्रमाणे झाल्या. भक्त श्रेष्ठ उपासनींनी बापूसाहेब जोगांसह गंगेच्या पवित्र ठिकाणी जाऊन होम हवन पार पाडले. ब्राह्मण भोजन, गोरगरिबांना अन्नदान व यथाविधी दक्षिणा दान करून आणि शास्त्रांप्रमाणे सर्व विधी आटोपून ते माघारी परतून आले. आता जरी बाबा नसले किंवा त्यांच्याशी बोलणे चालणे नसले तरी मशीद दृष्टीस पडल्यावर ते मागचे सुखाचे संवाद आठवतात. बाबांच्या नित्याच्या बसण्याच्या पद्धतीच्या दर्शनाच्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी कागदावर काढलेली उत्तमात उत्तम तसबीर मशिदीत स्थापन केली. साईबाबांचे देह दृष्टी आड झाला असला तरी ते तसबीर पाहून तो पुन्हा डोळ्यांसमोर दिसतो आणि भावार्थी भक्तांना तर साईबाबा मूर्तिमंत पुन्हा परत आल्यासारखे वाटतात. शामराव यांचे आडनाव जयकर होते. त्यांनी ही सुंदर तसबीर काढली. अशी ही मनोहर हुबेहू तसबीर बाबांची सतत आठवण देत असते. शामराव जसे प्रसिद्ध चित्रकार होते तसेच ते बाबांचे थोर भक्तही होते. बाबांच्या आज्ञेप्रमाणे ते विचारपूर्वक वागत असत. त्यांच्या हस्ते आणखी सुंदर तसबीर रंगवून ध्यानधारणा करण्यासाठी भक्तांच्या घरी स्थापना करविल्या. संतांना मरण कधीही नसते याचे विवरण पूर्वी अनेकदा आले आहे. ते श्रोत्यांना आठवतच असेल. त्याचे आणखी स्पष्टीकरण देण्याची जरुरी नाही. बाबा आज देहधारी नसले तरी जो त्यांचे स्मरण करतो त्याचे ते पूर्वीप्रमाणे जिवंत असल्याप्रमाणे कल्याण करीत असतात. कोणास काही बोलून गेले आणि काही अनुभवाला नाही आले तर त्यांचे देहावसान झाले म्हणून ते राहिले असे मानू नये. बाबांचे बोल म्हणजे ब्रह्मदेवाने माणसाच्या कपाळावर लिहिलेले कधीही खोटे न ठरणारे भविष्यच होय. विश्वास ठेवून त्यांचा अनुभव घ्यावा. जरी लगेच अनुभव नाही आला तरी काही काळ गेल्यानंतर तो जरूर येईल. असो, या जोगांचे नाव येता कथेत एक आडकथा आठवली. तिची अपूर्वता ऐका, म्हणजे साईंचा प्रेमळपणा दिसून येईल. हा संवाद जरी लहान असला तरी गुरूंच्या भक्तांसाठी अतिबोधप्रद आहे. वैराग्याची ज्याला जाणीव होते तो भाग्यवान होय आणि संसारात बांधला जातो तो दुर्भाग्य समजावा. एकदा जोगांनी बाबांना विचारले, अजून माझी का अशी ही स्थिती? माझे नशीब असे विचित्र का? माझी चांगली स्थिती केव्हा होईल? देवा, मला आपली अनन्य सेवा पुष्कळ वर्षे घडविली तरी या चंचल मनाला शांती का नसावी? असा कसा मी दुर्भागी? हीच का संत संगतीची कमाई? संत संघाचा चांगला परिणाम माझ्या या देहाला कधी भोगायला मिळेल? आपल्या भक्तीची ही विनंती ऐकून साई समर्थांनी मोठ्या प्रेमाने जोगांना काय उत्तर दिले ते स्वस्थ चित्ताने ऐका. दुष्कर्मांची होळी होईल, पापपुण्याची राखरांगोळी होईल आणि तुझ्या काखेला जोळी पाहिन, तेव्हाच तुला मी भाग्यशाली मानीन. ब्रह्मापासून आपल्याला वेगळे दाखविणाऱ्या सर्व गोष्टींचा तू त्याग करशील. भगवंताच्या भक्तीची नित्य छंद लागेल आणि सगळे आशापाश पूर्णपणे तुटतील, तेव्हा मी तुला भाग्यशाली मानीन. विषयांची आवड त्याग मानून मी तू पण अयोग्य मानून जेव्हा उपस्थ यावर बाबा मिळवून स्वतःला योग्य बनवशील तेव्हा मी तुला भाग्यशाली मानीन. असो,
यानंतर काही काळाने बाबांचे बोल सत्य झाले. सद्गुरूंच्या कृपेने जोगांना बाबांनी म्हटल्याप्रमाणे वैराग्य आले. पुत्र संततीचे पाश नव्हतेच. पत्नीला सद्गती दिली. देहत्यागाच्या आधीचा ऐहिक सर्वस्वाचा त्याग झाला आणि वैराग्य सहज प्राप्त झाले. असो, हे जोगही पुण्यात्मे होते. साईंचे वचन खरे झाले. शेवटी संन्यास संपन्न होऊन ब्रह्मी विलीन झाले. जशी साईंनी सांगितली तशी त्यांची अखेर स्थिती झाली. साईंच्या बोलण्याचे सार्थक झाले. जोग नशीबवान तर खरेच, तात्पर्य म्हणजे दीनांवर दया करणारे व भक्तांच्या कल्याणाचा कळवळा असणारे साईबाबा शिर्डीत सकाळ दुपार संध्याकाळ उपदेश रूपी अमृताची रेलचेल करून टाकीत ते ऐका. ज्याला माझी मोठी आवड असते त्याच्या दृष्टीत मी सतत असतो. माझ्याशिवाय त्याला जग ओसाड वाटते आणि त्याच्या तोंडी सदा माझ्याच गोष्टी असतात. त्याला माझे अखंड ध्यान असते. जिभेला माझ्या नावाचे घोकणे असते आणि जाता येता तो माझेच चरित्र गात असतो. अशा तऱ्हेने माझ्याशी समरस झाला म्हणजे त्याला चांगल्या व वाईट या दोनही कर्मांचा विसर पडेल. जेथे माझे सेवेची अशी उत्सुकता असेल तेथे मी रात्रंदिवस राहत असतो. मला अनन्यपणे शरण येऊन जो माझे सतत स्मरण करीत असतो त्याचे माझ्या डोक्यावर ऋण असते, जे मी त्याचा उद्धार करून फेडीत असतो. आधी मला दिल्याशिवाय जे जेवण करीत नाही आणि काही पितही नाही असा ज्याचा माझ्याबद्दलचा नाद असतो त्याच्या इच्छेप्रमाणे मी वागतो. माझीच ज्याला भूक तहान नसते व ज्याला माझ्या इतके महत्वाचे दुसरे काहीच नसते त्याचे मला नित्य ध्यान असते आणि मी त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असतो. आई बाप सोयरे धायरे स्नेही सोबती बायका मुले यांपासून जो परावृत्त असेल तोच माझ्या पायी अनुरक्त असेल. पावसाळ्यात महापूर आलेल्या अनेक नद्या समुद्राला मिळतात तेव्हा त्या आपल्या नदीपणाची गोष्ट विसरतात आणि महासागरच होऊन जातात. त्यांचे रूप जाते, नाव जाते आणि जलही समुद्रात मिसळते. नद्यांचे व समुद्राचे जणू काही लग्नच लागते. दुजेपणाचे एकत्वात हरवून जातो. असे एकत्व प्राप्त झाले म्हणजे माझ्या भक्ताच्या मनाला आपल्या नावाचा व स्वरूपाचा विसर पडेल आणि मला तो आपल्या स्वाभाविक गुणाने आपोआप पाहू लागेल. त्याला माझ्याशिवाय दुसरी जागाच नसेल. मी परीस नव्हे तर साधा दगड आहे असे उघड करण्याची पुस्तकी पंडितांना बडबड करून लोखंडाचे तुकडे आणले तर त्या तुकड्यांनी माझ्यावर प्रहार केल्यावर उलट त्या तुकड्यांचे सोने झाले आणि माझे दगड खोटे ठरून त्या अनुभवाने ते आश्चर्यचकित झाले. किंचितही अभिमानाशिवाय मला हृदयस्थला शरण यावे म्हणजे अविद्येचा नाश होईल आणि मग ज्ञानाचा उपदेश ऐकण्याचे कारण राहणार नाही. अविद्येमुळे देहबुद्धी उत्पन्न होते. देहबुद्धीमुळेच आधी व्याधी असतात. ती देहबुद्धीचा आत्मसिद्धीला प्रतिबंधिक अशा विधी निषेधाकडे माणसाला ढकलून नेते. तुम्ही म्हणाल आता मी कोठे आहे, तुम्हाला मी कसा भेटेन? तर मी तुमच्या हृदयात बसलेला असेल आणि कष्ट केल्याशिवायही अगदी तुमच्या जवळच असेल. तुम्ही म्हणाल हृदयस्थ हा कोण व कसा असतो, त्याचे लक्षण व त्याची खूण काय, त्याला आपण कसे ओळखावे? तरी आता लक्ष देऊन त्याचे स्पष्ट विवरण ऐका. या सृष्टीमध्ये नाना प्रकारची रूपे व नावे असंख्य भरलेली आहेत, ज्यांचे मोजमाप करता येत नाही. ती अवघी नामरूपे मायेची स्वरूप आहेत. तसेच सत्व रज व तम हे 3 गुण, त्यांच्या पलीकडेच ते सत्तेचे स्फुरण असते. ते हे हृदयस्थाचे रूप ओळखावे. नामरूपाशिवाय शिल्लक राहिलेले तुझे ते तू पण तेच हृदयस्थाचे लक्षण जाणून त्याला शरण जावे. मीच तो हृदयस्थ परब्रह्म साई आहे असे तू
पाहू लागल्यावर तीच दृष्टी विस्तारून सर्व भूतमात्रांमध्ये आपल्यासारखेच श्रेष्ठत्व तुला दिसू लागेल आणि माझ्याशिवाय रिकामी जागा तुला दिसणार नाही. असा अभ्यास करता करता माझ्या व्यापकतेचा अनुभव येईल. मग माझ्याशी एक रूप होऊन तू पूर्ण अनन्यता भोगशील. स्वतः शिवाय दुसरे काही नाही अशा संपूर्ण अवस्थेचा उपभोग घेशील. चैतन्याच्या स्वरूपात लक्ष लागेल, अंतःकरण शुद्ध होईल आणि गंगेच्या पाण्याला स्पर्श न करता तुला गंगा स्नान घडेल. स्वाभाविकपणे घडलेल्या कर्मांचा अभिमान धरल्यामुळे माणसाला घट्ट बंधन येतं. ज्ञानी जन त्यांना बिलगू देत नाहीत. मनातून ते सदैव सावधान असतात. स्वस्वरूपी लक्ष लावून जो बसेल आणि जरा सुद्धा तेथून मन सरकू देणार नाही, त्याला समाधी लावणे किंवा त्यातून उठणे या दोन्हीची आवश्यकता नसते. म्हणून श्रोत्यांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना अति प्रेमाने मी विनंती करतो की देव, संत व भक्त या सगळ्यांच्या ठिकाणी प्रेम व आदर दाखवावा. बाबा कितीदा सांगून गेले, कोणी कोणाला झोंबेल असे बोलले तर त्याने जणू काय माझेच वर्म काढले आणि मलाच अत्यंत नाजूक भागावर टोचले असे जाणावे. कोणी कोणाला वाईट शब्दांनी ताडताड बोलले तर त्याने मलाच दुखणे आणले, पण तेच त्याने शांतपणे सहन केले. त्याने मला बऱ्याच काळांपर्यंत समाधान दिले. असे साईबाबा भूतमात्रांच्या ठिकाणी आतून व बाहेरून भरलेले आहेत. एका प्रेमा वाचून त्यांना दुसरी कसलीही आवडच नाही पहा. असे हे अत्यंत मंगल व श्रेष्ठ अमृत साईबाबांच्या मुखातून सदा वाहत असे. जणू काय भक्तांसाठी हे प्रेमच वाहत. ज्यांच्या मनाला चटका लावला त्यांच्या मनाला काय वाटत असेल बरे? जणू काय भक्तांसाठी हे प्रेमच वाहत होते. हे कोणा भाग्यवंताला ठाऊक नाही. ज्यांना सहज भोजनाचा लाभ दिला, ज्यांच्या बरोबर हसले खेळले, ज्यांच्या मनाला चटका लावला, त्यांच्या मनाला आता काय वाटत असेल बरे? अशा आदरणीय व्यक्तींच्या जेवणाच्या ठिकाणी मी तर उरलेल्या अन्नाचा अधिकारी आहे आणि अन्नाचे कणकण कण गोळा करून त्यांचा आनंद सगळ्यांना वाटतो. येथवर ज्यांच्या कथा झाल्या त्या काय हेमाडपंताला ठाऊक आहेत. साई समर्थ त्यांचे वक्ते आहेत आणि लिहिणारे व लिहितेही तेच आहेत. हे साई समर्थांचे चरित्र वर्णन करूनही माझे मन तृप्त होत नाही. माझ्या मनाला कथा सांगण्याचा अध्यायच लागला आहे आणि श्रोत्यांनाही त्या ऐकून आनंद होत आहे. शिवाय साईबाबांची कीर्ती जे गातात व सद्भावाने जे ती ऐकतात ते दोघेही साई स्वरूप होतात हे मनात पक्के जाणावे. आता हा अध्याय पूर्ण करून हेमाडपंत जो साईबाबांना अर्पण करतात आणि त्यांचे चरण धरतात, पुढे वर्णन आता पुढे येईल. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साईनाथ निर्याणम भाग 3 नावाचा 44वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय.